आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यामध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना। मित्रासोबत बोबदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार। पीडितेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आरोपींवर गुन्हा दाखल। स्केचही पोलिसांकडून दाखल। पुण्यामध्ये हे काय सुरू आहे? महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराचं केंद्र बनत आहे। यावर पायबंद घालण्यासाठी गृह खातं काही करत नाही। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांची सरकारवर टीका। होते नव्हते ते सर्व पैसे लाडकी बहीण योजनेला देण्यास सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अधिकारी खासगीत सांगता शरद पवार यांचं वक्तव्य। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाचा धक्का। संभाजीनगर बाजार समितीच्या 88 कोटी भ्रष्टाचाराचा अहवाल रद्द करण्याला स्थगिती। सत्तार यांच्या चौकशी अहवाल रद्द करण्याच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती। तेली समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली फडणवीसांची भेट। विविध मागण्यांसाठी माजी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वामध्ये ही भेट घेतली। पंतप्रधान मोदी उद्या वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते विरासते बंजारा नंगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण। पोहरादेवीमध्ये 5240 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात।